नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाअंतर्गत प्रकरण क्रमांक 7 आपण अभ्यासतो आहोत. कंपनीच्या सभा भाग 1 या प्रकरणाशी संबंधित जो फरक स्पष्ट करा या प्रकारचा जो प्रश्न आहे, त्यातील जे काही घटक आहेत, जे काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांनिशी आपण या प्रकारचे फरक अभ्यासणार आहोत. सर्वात प्रथम जो काही फरक आपण अभ्यासतो आहोत, प्रस्ताव आणि दुरुस्ती या दोन घटकांमधील फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. साधारणतः प्रस्ताव या ठिकाणी फरकाच्या मुद्द्याच्या आधारे की जो असेल अर्थ हा आपण समजून घेऊयात. सभेपुढे चर्चेसाठी व निर्णय घेण्यासाठी लेखी स्वरूपामध्ये मांडलेली योजना म्हणजे प्रस्ताव होय. आणि दुरुस्तीच्या बाबतीत दुरुस्तीचा अर्थ जर लक्षात घेतला तर मूळ प्रस्तावामध्ये दुरुस्ती किंवा बदल सुचविणे म्हणजे दुरुस्ती होय. म्हणजे प्रस्तावामध्ये बदल किंवा दुरुस्ती सुचवणं म्हणजे दुरुस्ती असा त्याचा अर्थ होतोय. म्हणजे प्रस्ताव काय आहे की सभेपुढे चर्चेसाठी किंवा निर्णय घेण्यासाठी लेखी स्वरूपामध्ये मांडलेली जी काही योजना आहे, मांडलेला जो मसुदा आहे, जो विषय आहे, त्याला आपण प्रस्ताव म्हणून लक्षात घेतो. आणि दुरुस्ती म्हणजे काय की प्रस्तावात जर काही दुरुस्ती असतील, काही बदल असेल तर याला म्हणायचं आहे प्रस्तावाची दुरुस्ती. याप्रमाणे नंतर दुसरा मुद्दा आपण लक्षात घेतोय उद्देश. सभेपुढे चर्चेसाठी व निर्णय घेण्यासाठी योजना ठेवणं हा प्रस्ताव मांडण्यामागचा मूळ उद्देश असतो. म्हणजे प्रस्ताव मांडण्यामागचा मूळ उद्देश काय की सभेपुढे चर्चेसाठी किंवा निर्णय घेण्यासाठी योजना, विषय, मसुदा या प्रकारे ठेवणं हा या प्रस्ताव मांडण्यामागचा उद्देश मूळ उद्देश असतो. हे आपण लक्षात घ्यायचे. आणि दुरुस्ती करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे तर प्रस्तावामध्ये बदल किंवा दुरुस्ती सुचवणं हा दुरुस्ती मागचा किंवा दुरुस्तीचा एक मूळ उद्देश त्या ठिकाणी समजला जातो. सोबतच प्रस्तावाच्या संदर्भात जर परिणाम जर बघितले तर जेव्हा प्रस्ताव सभेमध्ये बहुमताने मंजूर होतो तेव्हा त्याचं रूपांतर ठरावामध्ये होतं. म्हणजे प्रस्तावाचं जे रूपांतर आहे ते ठरावामध्ये होतं. हा परिणाम या प्रस्तावाच्या माध्यमातून दिसून येतो. म्हणजे प्रस्तावाचं रूपांतर ठरावामध्ये होतं. आणि दुरुस्तीच्या बाबतीत जर विचार केला की जेव्हा दुरुस्ती सभेमध्ये बहुमताने मंजूर होते तेव्हा तो ठरावाचाच एक भाग बनतो. म्हणजे दुरुस्ती जर एखाद्या प्रस्तावामध्ये जर दुरुस्ती सुचवली गेली तर त्या प्रस्तावाचाच रूपांतर किंवा त्या दुरुस्तीलाच ठरावाचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी समजला जातं. हे आपण यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतरचा जर आपण फरक अभ्यासतो आहोत तर त्यामध्ये प्रस्ताव आणि ठराव या दोन घटकांमधील फरक आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. यातील पहिला मुद्दा जर आपण अभ्यासला की अर्थ. प्रस्तावाचा अर्थ जर आपण लक्षात घेतला की सभेसमोर चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी लेखी स्वरूपामध्ये मांडलेली योजना म्हणजे प्रस्ताव होय. आणि ठरावाच्या बाबतीत जर विचार केला तर सभेमध्ये स्वीकारलेल्या प्रस्तावास ठराव म्हणतात. म्हणजे सभेमध्ये जो प्रस्ताव स्वीकारला गेला आहे, ज्या प्रस्तावाला मंजुरी त्या ठिकाणी दिली गेली आहे, अशा प्रस्तावाचं रूपांतर ठरावामध्ये होतं. आणि म्हणूनसाठी सभेमध्ये स्वीकारलेल्या प्रस्तावास ठराव म्हणतात. या प्रकारचा मुद्दा, या प्रकारचा प्रस्ताव आणि ठराव यामधील फरक आपण अर्थ या माध्यमातून समजून घेतला. त्यानंतर दुसरा फरकाचा मुद्दा आहे की दुरुस्ती. आता प्रस्तावावर मतदान घेण्यापूर्वी दुरुस्ती त्यामध्ये सुचवता येते. म्हणजे प्रस्तावामध्ये जर काही बदल किंवा प्रस्तावामध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल तर ती मतदान घेण्यापूर्वी त्या ठिकाणी सुचवली जाऊ शकते. मात्र जेव्हा सभेमध्ये ठराव मंजूर होतो तेव्हा त्यात दुरुस्ती सुचवता येत नाही. म्हणजे सभेमध्ये ज्यावेळेला ठराव मंजूर होतो त्यावेळेस मात्र त्या ठरावाचं रूपांतर किंवा ठरावामध्ये कुठलाही बदल किंवा कुठलीही दुरुस्ती त्यामध्ये करता येत नाही, सुचवता येत नाही. हा मुद्दा आपण दुसरा अभ्यासला, दुरुस्ती. तिसरा फरकाचा मुद्दा आहे नोंद. सभेच्या इतिवृत्त पुस्तकामध्ये प्रस्तावाची नोंद केली जात नाही, मात्र सभेच्या इतिवृत्त पुस्तकामध्ये ठरावाची नोंद मात्र केली जाते आणि नोंद करणं देखील आवश्यक असतं. हे आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे इतिवृत्तामध्ये प्रस्तावाची नोंद ही त्या ठिकाणी केली जात नाही किंवा करणं आवश्यक नसतं, मात्र ठरावाची नोंद ही इतिवृत्त पुस्तकामध्ये करणं आवश्यक असतं. हे आपण लक्षात घ्यायचं. त्यानंतर नोंदणी हा पुढचा मुद्दा आपण अभ्यासतो की प्रस्ताव नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करण्याची आवश्यकता नसते, मात्र ठराव मंजूर केल्यापासून 30 दिवसांच्या आत नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करणे आवश्यक असतं. पुढचा मुद्दा आपण अभ्यासतोय मागे घेणं. साधारणतः प्रस्ताव मतदानास ठेवण्यापूर्वी सूचकाला तो मागे पण घेता येतो, मात्र सभेने एकदा ठराव स्वीकारल्यानंतर तो मागे घेता येत नाही. या प्रकारे प्रस्ताव हा मागे घेता येत म्हणजे प्रस्ताव त्या ठिकाणी मतदानास प्रस्ताव ठेवण्यापूर्वी सूचकाला तो मागे घेता येतो, मात्र ठराव एकदा मंजूर झाला तर तो स्वीकारल्यानंतर मात्र मागे घेता येत नाही. हा मुद्दा आपण लक्षात घेतला.
आता प्रस्तावाचे जर आपण प्रकार बघितले तर औपचारिक प्रस्ताव आणि दुरुस्ती प्रस्ताव असे दोन प्रस्तावाचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. आणि ठरावाचे देखील काही प्रकार आहेत की ज्यामध्ये साधा ठराव असेल, विशेष ठराव असेल किंवा विशेष सूचनेची आवश्यकता असणारे ठराव या प्रकारच्याही मुद्द्यांना, या प्रकारच्या फरकाच्या किंवा ठरावाच्या प्रकारांना आपण यामध्ये अभ्यासलेलं आहे. तरी आपण प्रस्ताव आणि ठराव या दोन घटकांमधील, या दोन संकल्पनांमधील जो काही फरक आहे विविध मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न यामध्ये केला आहे. त्यानंतर पुढील फरक जो आपण अभ्यासतो आहोत की ज्यामध्ये कार्यक्रम पत्रिका आणि इतिवृत्त हा जो फरक आहे हा आपण ठिकाणी समजून घेतो आहोत. त्यातील पहिला मुद्दा जर आपण बघितला की कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय, तर सभेपुढील कामकाजाच्या विषयांची यादी म्हणजे कार्यक्रम पत्रिका होय. या सर्व मुद्द्यांना आपण अभ्यासलेला आहे, तरी देखील फरकाच्या माध्यमातून आपण याचे अर्थ समजून घेतो आहोत की कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेपुढील कामकाजाच्या विषयांची यादी म्हणजे कार्यक्रम पत्रिका होय. आणि इतिवृत्त म्हणजे काय की सभेत पार पडलेल्या कामकाजाची लेखी नोंद म्हणजे इतिवृत्त होय. ठीक आहे. नंतर फरकाचा दुसरा जर मुद्दा आपण अभ्यासला की महत्त्व, कार्यक्रम पत्रिका सभासदांना सभेच्या सूचनेबरोबर पाठवले जाते आणि सभेच्या अध्यक्षाला सभेमध्ये विषय चर्चेला घेण्यासाठी कार्यक्रम पत्रिका त्या ठिकाणी उपयुक्त ठरत असते. सभासदांना पुरेशी तयारी करून सभेस उपस्थित राहता या कार्यक्रम पत्रिकेमुळे येतं, हे आपण यामध्ये लक्षात घ्यायचं. आणि इतिवृत्ताचं जर महत्त्व लक्षात घेतलं तर इतिवृत्त हा देखील एक प्रकारचा न्यायालयामध्ये प्रथम दर्शनी पुरावा म्हणून उपयुक्त तारिकाण ठरतो. इतिवृत्ताची नोंद ही भविष्यकाळामध्ये संदर्भ म्हणून त्या ठिकाणी उपयोगी ठरू शकते. या हेतूने इतिवृत्ताचंही महत्त्व हे अनन्यसाधारण असं आहे. कार्यक्रम पत्रिका ही केव्हा तयार केली जाते, तर कार्यक्रम पत्रिका ही सभेपूर्वी तयार केली जाते. म्हणजे केव्हा तयार करतात या प्रकारचा फरकाचा मुद्दा आहे. तर कार्यक्रम पत्रिका ही सभेपूर्वी तयार केली जाते, मात्र इतिवृत्त हे सभा संपल्यानंतर तयार केलं जातं, हे आपण यामध्ये लक्षात घ्यायचे. नंतरचा मुद्दा असेल लिहिण्याचा काळ. साधारणतः कार्यक्रम पत्रिका नेहमी भविष्यकाळात लिहिली जाते आणि इतिवृत्त हे नेहमी भूतकाळात लिहिलं जातं, हे देखील आपण यामध्ये लक्षात घ्यायचे. आणि यातला सर्वात शेवटचा फरकाचा मुद्दा असेल तर त्याला म्हणायचं नोंद. सभेच्या सूचनेमध्ये कार्यक्रम पत्रिकेचा समावेश त्या ठिकाणी असतो आणि इतिवृत्त हे इतिवृत्त नोंदवहीमध्ये त्या ठिकाणी नोंदवलं जातं. या पद्धतीने कार्यक्रम पत्रिका आणि इतिवृत्त या दोन घटकातील जो काही फरक आहे तो आपण या 5 मुद्द्यांच्या आधारे लक्षात घेतलेला आहे. त्यानंतरचा आपण फरक अभ्यासणार आहोत की हाताने निर्देश करून मतदान आणि मतनोंदणी पद्धतीने मतदान. हाताने निर्देश करून मतदान आणि मतनोंदणी पद्धतीने मतदान या दोन घटकातील आपण फरक यामध्ये समजून घेतो आहोत. त्यातील पहिला जो अर्थ या फरकाच्या मुद्द्यानुसार आपण या प्रकारचा फरक समजून घेतो आहोत. हाताने निर्देश करून मतदान या प्रकारचा अर्थ याचा जर समजून घेतला तर हाताने निर्देश करून मतदान ही एक प्रकारची मतदानाची पद्धत असून या पद्धतीनुसार सभासद आपले हात उंच करून आपलं जे मत आहे ते सभा कालावधीमध्ये आपलं मत व्यक्त करत असतात. याप्रमाणे म्हणजे सभा चालू असताना जर एखाद्या विषयावर त्या ठिकाणी जर चर्चा घडून आणायची असेल आणि त्यावरती जर मतदान घेतलं जात असेल तर सभेमध्ये हाताने निर्देश करून मतदान पद्धती त्या ठिकाणी अवलंबली जाते. त्यामध्ये सभासद आपले हात उंच करून मत व्यक्त करतात. ही झाली हाताने निर्देश करून मतदान पद्धती. आणि मतनोंदणी पद्धतीने मतदान याचा अर्थ असा की मतनोंदणी पद्धतीने मतदान ही एक मतदानाची अशी पद्धत आहे की या पद्धतीनुसार प्रत्येक सभासदाला मतपत्रिका त्यामध्ये दिली जाते व सभासद त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणामध्ये आपले मतपत्रिकेवर नोंदवून व्यक्त करतात. म्हणजे मतनोंदणी पद्धतीमध्ये त्या ठिकाणी सभासद आपल्या धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात आपल्या मतपत्रिकेवरती आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करतात. अशा पद्धतीने हाताने निर्देश करून मतदान आणि मतनोंदणी पद्धतीने मतदान या प्रकारच्या दोन संकल्पना आपण अर्थ या मुद्द्याच्या आधारे समजून घेतल्या. त्यानंतरचा मुद्दा असेल गुप्तता, की हाताने निर्देश करून मतदान पद्धतीमध्ये सभासदांसमोर हात उंच करून मत व्यक्त केल्याने गुप्तता राखली जात नाही. मात्र मतनोंदणी पद्धतीच्या माध्यमातून सभासदांना आपलं मत हे मतपत्रिकेवर नोंदवावं लागतं, त्यामुळे त्यामध्ये गुप्तता ही मोठ्या प्रमाणावर राखली जाते, हे पण लक्षात घ्यायचे. त्यानंतर प्रतिनिधींमार्फत मतदान. हाताने निर्देश करून जर मतदान असेल तर या पद्धतीमध्ये प्रतिनिधीला मतदान करता येत नाही. हाताने निर्देश करून मतदान जर करायचे असेल तर सभासदांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना या परिस्थितीमध्ये मतदान करता येत नाही, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मात्र मतनोंदणी पद्धतीने जर मतदान असेल तर या पद्धतीमध्ये प्रतिनिधीला मतदान करण्याचा अधिकार त्यामध्ये देण्यात आलेला आहे किंवा प्रतिनिधी हा सभासदाच्या वतीने मतदान करू शकतो, हे आपण लक्षात घ्यायचे. त्यानंतर मतदानाचे तत्व. साधारणतः
हाताने निर्देश करून मतदान जर असेल तर यामध्ये एक व्यक्ती एक मत हे मतदान पद्धतीचं तत्व मानलं गेलेलं आहे. हाताने निर्देश करून जर मतदान पद्धती वापरण्यात येत असेल तर त्यामध्ये एक व्यक्ती एक मत याप्रमाणे मतदान पद्धती ही अवलंबली जाते. मात्र एक भाग एक मत हे या मतपद्धतीचं म्हणजे एक भाग एक मत हे मतनोंदणी पद्धतीचं तत्व त्या ठिकाणी आहे की ज्यामुळे प्रत्येक सभासदाला त्याने धारण केलेल्या भागांच्या प्रमाणामध्ये मतदान त्यामध्ये करता येऊ शकतं. सोबतच शेवटचा जर आपण मुद्दा अभ्यासला की परिणाम हाताने निर्देश करून मतदान पद्धती जी आहे की तिचे परिणाम काय होतात की जेव्हा मतनोंदणी पद्धतीची मागणी केली जाते तेव्हा या पद्धतीनुसार घेतलेला निर्णय त्या ठिकाणी रद्द होतो. म्हणजे जेव्हा मतनोंदणी पद्धतीची मागणी या सभे दरम्यान केली जाते तेव्हा हाताने निर्देश करून मतदान पद्धतीनुसार घेतलेले जे काही निर्णय आहेत ते त्या ठिकाणी रद्द केले जातात आणि मतनोंदणी पद्धतीने घेतलेला निर्णय हा अंतिम निर्णय त्या ठिकाणी मांडला जातो की तो रद्द केला जाऊ शकत नाही आणि कंपनीच्या सर्व सभासदांवरती तो बंधनकारक असतो. अशा विविध मुद्द्यांच्या आधारे हाताने निर्देश करून मतदान पद्धती आणि मतनोंदणी पद्धतीने केलेलं मतदान या दोन घटकांमधील आपण फरक समजून घेतलेला आहे. आणि सर्वात शेवटचा जर फरक आपण समजून घेत आहोत यामध्ये तर साधा ठराव आणि विशेष ठराव. तर यामध्ये देखील आपण साधा ठराव याचा जर अर्थ लक्षात घेतला की केवळ साध्या बहुमताने मंजूर होणाऱ्या ठरावास साधा ठराव असं म्हणून ओळखला जातो. आणि विशेष ठराव म्हणजे काय की विशेष बहुमताने मंजूर होणाऱ्या ठरावास विशेष ठराव म्हणून ओळखला जातं. मताधिक्य जर आपण बघितलं की साधा ठराव मंजूर करण्यासाठी 50% पेक्षा जास्त मताधिक्य लागतं आणि विशेष ठराव मंजूर करण्यासाठी किमान 75% मताधिक्य लागतं. याही मुद्द्याला आपण यामध्ये लक्षात घ्यायचे. त्यानंतर साध्या ठरावाची जर काही उदाहरणं जर बघितली तर साधारणतः हिशेब तपासणीची नेमणूक असेल, लाभांशाची घोषणा करणं असेल किंवा संचालकांची निवड करणं असेल तर अशा परिस्थितीमध्ये साधा ठराव त्या ठिकाणी केला जातो. साधा ठराव मंजुरीस त्या ठिकाणी काढला जातो. आणि विशेष ठरावाची जर उदाहरणं जर आपण बघितली तर हिशोब कंपनीच्या नावामध्ये बदल करणं असेल, कंपनीच्या घटनापत्रकातील उद्देश कलमामध्ये बदल करणं असेल किंवा कंपनी भागभांडवलामध्ये कपात करणं असेल अशा विविध विशेष कारणासाठी त्या ठिकाणी जो ठराव संमत केला जातो त्याला विशेष ठराव म्हणून आपण यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने जे फरक आहेत प्रकरण क्रमांक 7 मधील ते आपण यामध्ये समजून घेतलेली आहेत. त्यानंतर आपण या प्रकरणामध्ये जे काही मुद्दे अभ्यासलेले आहेत त्या मुद्द्यांना आपण यामध्ये समजून घेणार आहोत. निश्चितपणे या अनुषंगाने तुम्हाला हे प्रकरण चांगल्या पद्धतीने समजून जाईल ही अपेक्षा आहे. साधारणतः व्यवसायाच्या कायदेशीर कामकाजासाठी 2 किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येणं म्हणजे सभा होय. आता आपण सभेचा अर्थ यामध्ये सुरुवातीला समजून घेतलेला होता की सभेमध्ये व्यवसायाच्या कायदेशीर कामकाजासाठी 2 किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येणं म्हणजे सभा होय. हा मुद्दा आपण लक्षात घेतला. कंपनीशी संबंधित व्यक्तींनी कंपनी संबंधित विषयांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने एकत्र येणे म्हणजे देखील कंपनी सभा होय. म्हणजे कंपनीच्या ज्या काही मूलभूत किंवा कंपनीच्या उद्देशाच्या हेतूने विविध विषयांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने कंपनीशी संबंधित व्यक्तींनी जी सभा किंवा एकत्रित येणं म्हणजे थोडक्यात कंपनी सभा होय असा देखील आपण अर्थ लक्षात घेतला. सभेची सूचना म्हणजे सभेचा दिवस, दिनांक, वेळ व आणि ठिकाण इत्यादी बाबत सभासदांना दिलेली आगाऊ सूचना म्हणजे सभेची सूचना. सभेच्या सूचनेच्या माध्यमातून सभेचा कालावधी, सभेची दिनांक, दिवस, वेळ या प्रकारचं ठिकाण या प्रकारची माहिती कळवण्यासाठी सभेची सूचना ही त्या ठिकाणी दिली जाते. सभेची कार्यक्रमपत्रिका म्हणजे काय की सभेमध्ये चर्चेला जाणाऱ्या विषयांची यादी होय हे देखील आपण लक्षात घेतलं. गणसंख्या म्हणजे सभेस आवश्यक असणारी सभासदांची किमान संख्या होय हे देखील आपण लक्षात घेतलं. त्यानंतर योग्य रीतीने सभेचं कामकाज चालवणारी व्यक्ती म्हणजे सभेचा अध्यक्ष होय. त्यानंतर सभासदांच्या वतीने सभेला उपस्थित राहणारी व मतदान करणारी व्यक्ती म्हणजे प्रतिनिधी हे देखील आपण लक्षात घेतलं. सभेमध्ये चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी मांडलेला विषय म्हणजे प्रस्ताव किंवा सभेने मंजूर केलेला प्रस्ताव म्हणजे ठराव होय आणि मूळ प्रस्तावात सुचवलेला बदल म्हणजे दुरुस्ती होय. सभेच्या कार्यपद्धतीबद्दल लक्ष वेधून घेणारा प्रश्न म्हणजे हरकतीचा मुद्दा हे देखील आपण लक्षात घेतलं. आणि सभेमध्ये पार पाडलेल्या कामकाजाची लेखी नोंद म्हणजे इतिवृत्त होय. तर अशा सर्व मुद्द्यांना आपण यामध्ये या प्रकरणामध्ये समजावून घेतलेलं आहे. निश्चितपणे हे प्रकरण तुम्हाला या पद्धतीने समजलं असेल अशी अपेक्षा आहे आणि अधिक चांगल्या पद्धतीने हे प्रकरण तुम्हाला समजावं असं वाटत असेल तर या प्रकरणाचा जो काही स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण या पुढील लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.